नमस्कार मंडळी, मी विजया प्रभू, आई आजी आणि मी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत करते. आता मी गोष्ट सांगते आमच्या गावाकडची. आमच्या गावामध्ये एकदा 10-12 पोरं कॉलेजची आली आणि म्हणाली की आम्हाला नशाबंदी आणि दारूबंदी मुक्त हा गाव करायचा आहे. तर बाबा तिकडची माणसं म्हणाली बरं झालं बरं झालं, या या या. तर म्हणे इकडची माणसं काय नशा करतात? तर म्हणे काय नाही, गुटखा बिटका खातात, तंबाखू चढत बसलेले असतात आणि एखाद दोघं जणं आहेत जे दारू पितात. बाकी काय नाही, एवढंच. तर म्हणा बरं, तर आम्ही पुढच्या रविवारी येतो आहे, तोपर्यंत आम्ही तुम्ही एक कार्यक्रम आम्ही करणार आहोत, त्याची तयारी कराल का? तर म्हणे तयारी करायला आम्हाला वेळ नाही. तुम्हाला काय कार्यक्रम करायचा असला तर तुम्ही या रविवारी संध्याकाळी 5 वाजता शाळेच्या प्रांगणात आपण बसूया. तर ठीक आहे. आता हा होता सरपंचांचा आदेश. बरं, मग तोपर्यंत हे लोकांनी काय नाटक बिटक बसवलं आणि आले रविवारी. आता त्यांच्याकडे एक मोठा प्रश्न होता. बाबा त्यांना एक दारुड्या माणूस पाहिजे होता. तर मग आता दारुड्याचं काम कोण करणार? तर झंप्या. अरे झंप्या म्हणाला, मी तर माळकरी आहे बाबा, मी नाही दारुड्याचं काम करणार. ते म्हणाले काय नाही अंकल, थोडंसंच काम करायचं आहे, काय नाही, दुसरं काय नाही. काय कोण तुम्हाला म्हणणार नाही, लोकांची सेवाच कराल तुम्ही, हे ते. त्यांना झंप्याला अगदी चण्याच्या झाडावर चढवलं. मग झंप्या पण तयार झाला. आता सगळी बसली तिकडे, तर गोळा असं एक गोल सर्कलमध्ये बसली आणि नाटक सुरू झालं. नाटक सुरू झाल्यावर झंप्याचं काय काम होतं की दारू पिऊन पडायचं. आता ज्यावेळी त्या एका मुलीने इशारा केला तसा त्याचं पडायचं होतं खाली. तसं तर त्या मुलीनी आपलं त्याचं चाललं की बाबा सिगरेटनी काय होतं, तंबाखूनी काय होतं, काय त्याच्याचे दुष्परिणाम आहेत, हे ते सांगितलं. दारूनी कसं घरं उद्ध्वस्त होतात, मुलाबाळांना कसा त्रास होतो, स्वतःच्या शरीराची किती हानी होते, हे सगळंच बोलून झालं. तेवढ्यात जंप्याची एंट्री होती, दारू पिऊन आलेला, आणि धाडकन परायचं होतं त्याला. तर झंप्या काय अगदी ॲक्टिंग, म्हणजे त्याला पण असा पहिल्यांदाच असा हे मिळाला होता चान्स. त्याने आला आणि धडकन पडायला लागला. तेवढ्यात त्याचा नातू ओरडत सुटला, अरे आजा आजा पडतोयस कसला, बघा 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 त्याला, बघा त्याला, पकडा पकडा पकडा. आता एवढ्या सिरियस नाटकात सगळेच हसायला लागले की हे कायच नवीन. बरं, आता ही झाली गोष्ट